हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे। आज आपण मिक्स व्हेज भाजी बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे। त्यासाठी 2 कांदे आहेत, 1 टमाटा आहे, लसूण आहे, कोथिंबीर आहे आणि वाळलं खोबरं घेतलेलं आहे इथं। त्याची सगळ्याची बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे। पण एवढं घालायचं नाही, त्यामध्ये आपण अजून दही घालणार आहोत। सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेलं आहे। आता 3 चमचे दही घालायचं आहे आणि बॅडगी मिरची घालायची आहे। याची स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता एका पॅनमध्ये तेल घातलेलं आहे 2 चमचे, त्यात जिरे घालायचे आहेत। आता तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घालू शकता। मी इथं गवारी, वांगी, ढबू मिरची, बटाटा घेतलेला आहे, मोठे मोठे कट करून घेतलेले आहेत। अशा प्रकारे तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घालू शकता। जिरे तडकल्यावर सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत आणि झाकून ठेवायचे आहेत 2 मिनिटासाठी। 2 मिनिटं झालेले आहेत। आता सगळं चांगलं हलवून घ्यायचं आहे। वाटाणे पण घातलेले आहेत मी इथं। तुम्ही तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या घालून मिक्स व्हेज तयार करू शकता। आता इथं आपण ग्रेव्ही करून घेतलेली आहे ना मिक्सरमधून, ती घालून घ्यायची आहे। बॅडगी मिरची घातल्यामुळे कलर पण खूप छान आलेला आहे। आता यात कांदा आहे आपण असा स्क्वेअर कट करून घेतलेला आहे आणि मिरची आहेत, हिरवी मिरची, ते पण घालून घ्यायचे आहेत, म्हणजे मस्त लागतं सगळं आपल्याला। आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। ग्रेव्ही भाजायची पण आपल्याला गरज नाही पडणार आणि हॉटेलसारखी भाजी तयार होणार। आता चांगलं भाजण्यासाठी यात मीठ घालून घेतलं आहे आणि परत झाकून ठेवायचं आहे। बघू शकता तुम्ही सगळं 5 मिनिटासाठी परत झाकून ठेवलेलं आहे। मस्त इथं आपल्या भाज्या तयार होणार। आता कसुरी मेथी घातलेली आहे, 1 चमचा धण्याचा कूट आहे, 1 चमचा गरम मसाला आहे, पाव चमचा हळद घालायची आणि सगळं मिक्स करून परत झाकून ठेवायचं आहे। आता 2 मिनिट झालेले आहेत। आता यावर गरम पाणी घालायचं आहे अर्धी वाटी आणि परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। 1 चमचा बॅडगी मिरचीचं तिखट घालायचं आहे, त्यामुळे कलर खूप छान येतो। भाज्या वाफण्यासाठी परत झाकून ठेवायचं आहे। मस्त इथं आपली मिक्स व्हेज तयार आहे। आता कोथिंबीर घालून घेऊया। माझी मेहनत आणि रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका। सगळ्या भाज्या पण शिजलेल्या आहेत, मस्त मिक्स व्हेज तयार आहे। चला तर मग टिफिनला देऊया आणि सर्वांना खुश करूया। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा।